युवकांचे प्रेरणास्थान आहेत, युवा हृदय सम्राट आहेत, शिवसेना नेते आहेत, यांचा वाढदिवस येत्या 13 जूनला आहे। त्यानिमित्त आमच्या युवासेना छत्रपती संभाजीनगर शाखेला असं वाटलं की सन्माननीय आदित्य साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी आम्ही जसं दरवर्षीप्रमाणे एक सामाजिक उपक्रम घेत असतो तसा ह्या वर्षीसुद्धा एक सामाजिक उपक्रम घ्यावा। आणि जसं की युवासेना ही युवकांची संघटना आहे, युवकांसाठी लढणारी संघटना आहे, युवकांना सहकार्य करणारी संघटना आहे, युवकांचा आवाज बनणारी संघटना आहे, तसा युवकांसाठी काहीतरी कार्यक्रम घ्यावा। तर काय घ्यावा ह्या कार्यक्रमामध्ये तर आम्हाला असं वाटलं की महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील युवकांना आज एक प्रकारे मार्गदर्शनाची गरज आहे की काय प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा त्यांना काय अडचणी त्याचं एक इंटरॅक्शन व्हावं। यासाठी आम्ही सन्माननीय विठ्ठल कांगणे सर, जे की महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शिक्षक आहेत, जे स्वामी विवेकानंद अकॅडमीचे सर्वेसर्व आहेत, जे परभणीमध्ये एक मराठवाड्याचे भूमिपुत्र संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना शिकवतात। आत्तापर्यंत त्यांचे जवळपास मला वाटते 1024 कॉन्स्टेबल आहेत, हजारो त्यांचे विद्यार्थी हे आत्तापर्यंत गव्हर्नमेंटमध्ये लागलेले आहेत। तर सर्वच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि संभाजीनगर पण एक मराठवाड्यातील एक असं हब आहे जिथं MPSCसाठी म्हणा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी असतात। तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता, कांगणे सरांचं मार्गदर्शन। आणि या कार्यक्रमाला चे आयोजन सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादादा दानवे यांचे सुपुत्र युवा सेनेचे सहसचिव धर्मराज भैया दानवे यांनी केलं होतं। त्यांच्यासोबत आम्ही सर्व टीम त्यांचे सहकारी होतो आणि आम्हालाही अपेक्षा नव्हती की आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात सन्मान्य कांगणे सरांवर प्रेम करणारे युवक विद्यार्थी उपस्थित होतील। एवढा प्रचंड हाऊसफुल कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे। अगदी सर्व खुर्च्या भरून उभे राहिलेले होते काही विद्यार्थी। त्या सर्वांचा आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आभार मानतो। ह्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांमधली जी खतखत बाहेर आली ती म्हणजे त्यांना TCS ही जी परीक्षा प्रणाली आहे ती त्यांना नको आहे आणि सन्माननीय अंबादादा दानवे देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांच्यासमोर सर्व विद्यार्थ्यांनी कांगणे सरांच्या माध्यमातून सरांच्या समोर हा प्रश्न मांडला आणि निश्चितचपणे ज्या प्रकारे आम्ही म्हणतो की युवासेना विद्यार्थ्यांसाठी उभी राहते, तर हा त्यांचा जो नवीन प्रश्न आहे तो इथून पुढे आमचा प्रश्न असणार आहे आणि ह्या प्रश्नासाठी आम्ही महाराष्ट्र पूर्ण रानपेटू विधान परिषदेमध्ये सन्मान्य दादा आमचा आवाज उठवतील आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्व मदत करण्याचं आश्वासन देतो। सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताई काय सांगा? आज युवा सेना प्रमुख शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक ज्यांनी त्यांच्या वक्तव्यावरती, ज्यांच्या प्रभुत्वावरती आणि त्यांच्या शिक्षणावरती अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला गवसणी घातलेली आहे, असे सन्माननीय विठ्ठलजी कांगणे सर यांचा आपण आपल्या मनोगताचा या ठिकाणी इन्स्पिरेशनल स्पीच ज्याला आपण म्हणतो त्याचा कार्यक्रम आयोजित आपण केला होता। हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश हा होता की या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला विजन असलेले एकमेव नेते म्हणजे आदित्यसाहेब ठाकरेकडे आपण बघतो। त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर अनेक मोठे मोठे कामं, अनेक शैक्षणिक संस्था असतील, अनेक अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी वर्षानुवर्ष आपण घेत आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा घेत राहू। जसं की आपण बघितलं मुंबईमधील शाळा असतील त्या डिजिटल झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे कोस्टल रोड सारखा प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प जे की शैक्षणिकदृष्ट्या सदृढ करतील अशा प्रकारचे अनेक प्रकल्प सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। आणि आमच्या हिंदू हृदय सम्राटांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पार्श्वभूमीवरती आम्ही आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आणि या आजच्या व्याख्यानाने निश्चितपणाने विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा या ठिकाणी बघायला मिळाली। अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य या सरांनी आजपर्यंत घडवलेले आणि मला खात्री की आजच्या त्यांच्या या व्याख्यानामुळे इथून किमान 50% मुलांचं तरी भवितव्य सुधारण्यास मदत होईल अशी या ठिकाणी आमची अपेक्षा आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता आणि तो कार्यक्रम आपण बघितला असेल, अत्यंत यशस्वी झालेला आहे। त्याबद्दल मी सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला त्यांची तारीख दिली, त्यांचा वेळ दिला आणि एक उत्कृष्ट कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळाला, याचा आम्हाला आनंद आहे। यापुढे देखील असे अनेक कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून आपल्याला दिसतील, कारण येत्या 15 तारखेला सन्माननीय युवा सेना प्रमुखांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशीच विविध समाजोपयोगी उपक्रम आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा दिसतील। तुमचं नाव? माझं नाव हेमंत दांडगे, मी युवा सेना उपशहर प्रमुख। साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे सर यांचं सेमिनार आयोजित करण्याचं एकच कारण की आदित्य साहेबांना नेहमी एक
व्हिजन असणारा नेता म्हणून ओळखलं जातो आणि नेहमीच आदित्य साहेबांनी हे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे नेहमीच सभागृहात असतील नेहमीच ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ते नेहमीच काम करत आलेले आहे. आणि इथं विठ्ठल कांगणे सरांचं सेमिनार ठेवायचं कारण एकच की हे वाढदिवस हे वेगवेगळ्या पद्धतीनं दरवर्षी साजरे होत असतात, परंतु या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना काहीतरी आपल्याकडून देण्यात येईल आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल या दृष्टीने आम्ही हे कांगणे सरांचं सेमिनार आयोजित केलं होतं. अजून कोण बोलणार आहे का?